सो मस्तपणे घरात तुम्ही सजवलेलं बघितलं होतं की आम्ही किती मस्त सजवलं होतं. सो त्यानंतर मग घरी येण्यासाठी मस्तपणे तयारी जशी करतो ना तशी तयारी सगळी झालेली होती. सगळं आरतीचं ताट वगैरे बनवून ठेवलं होतं आणि आमच्यामध्ये म्हणजे घराच्या म्हणजे आपल्याला दारावरती आयपनने नवीन नवरीचे ठसे घेतले जातात हाताचे पूर्ण. आयपन म्हणजे जे आपण तांदूळ आणि हळद त्याच्यामध्ये मिक्स करून वाटून घ्यायचं असतं त्याला असं म्हणजे आयपन म्हणतात आमच्यामध्ये. त्याच्यामध्ये हळदी कुंकू लावायची जाते. सो इथे मस्तपणे ओवाळलं, दोघांना बी हे केलं. 7 हंडावर ठेवली परत 7 हंडावर ठेवली परत प्रताप सिंगचं नाव घेते. येऊ का मी घरात? मुद्दाम नाही करत नकळत घडतं. त्याचं नाव आहे का प्रतापचं? मुद्दाम नाही करत नकळत घडतं. रोज नव्याने पुन्हा अनुराधाच्या प्रेमात. छान असं दोघांनी पण नाव घेतलं आणि मग नंतरला मस्तपणे अशी जोरात शिलात मारली आणि घरी आली. मस्करी करते म्हणजे मस्तपणे आपलं गृहप्रवेश झालेला आहे. सो आम्ही मस्तपणे वेलकम भाभी म्हणून असं वेलकम होम असं केलं. त्याच्यानंतर मग इथं गुलाबाचं पाणी केलं होतं आणि आपलं कुंकवाचं पाणी आणि आलता म्हणजे आमच्यामध्ये आलता म्हणजे जे माहूर म्हणतो आम्ही, ते गुलाबी कलरचं जे असतं ना ते पाण्याला लावतात. सो ते वालं असतं. सो ते सगळं मिक्स करून आम्ही बनवलं होतं आणि मस्तपणे पावलांचे ठसे घेतले. सो छान असं पोझिशन देत मस्तपणे ती पण अशी येत होती. आणि त्यानंतर मग तेवढ्यामध्ये आम्ही मस्तपणे सगळ्यांनी तिच्या अंगावरती आणि भावाच्या अंगावरती फुलांनी मस्तपणे वर्षाव केला. आणि मग छान म्हणजे ते लोक पण असे आतमध्ये आले. मग ते आतमध्ये जेव्हा येतात ना तेव्हा सगळ्या बहिणी थांबतात की बाबा नाही तू आम्हाला पहिला पैसे दे नाहीतर मग जायचं नाही आतमध्ये, असं आम्ही सगळं हे करत होतो. तो पैसे काढतोय पैसेच नाहीत माझ्याकडे, पैसेच नाहीत, मग हे 500 घे. आम्ही म्हणलं अरे आम्ही काय 1-2 आहोत का, आम्ही किती जण आहोत, खूप बहिणी आहोत. सो सगळ्यांसाठी मग 500 पाहिजे असं म्हटलं आम्ही. नंतरला पुन्हा हात घालते, पुन्हा 500 रुपये निघाले, 1000 रुपये झाले. मग म्हणते की पैसे एवढेच आहेत. मी म्हणली नाही चालणार. मग त्याने अजून 500 काढले आणि टोटल 1500 रुपये दिले. अरे नाही येत यार, या रे सोडा रे मला आतमध्ये, असं करून मग शेवटी त्याने 1500 रुपये दिले आम्हा सर्वांच्यामध्ये. सो 1500 रुपये कसे करून मी माझं होतं की नाही अजून पैसे घ्यायला पाहिजे होते, बिकॉज सगळ्यांना प्रत्येकाला 500 रुपये गेले पाहिजे होते. बट त्याच्याकडे खरंच नव्हते. म्हणून तो बोला की घ्या, तुम्हाला वाटलं तर मी पुन्हा काहीतरी असेल त्यात देतो. त्यानंतर देवदर्शन म्हणू शकता, घरात देवदर्शन त्यांनी केलं. आणि मग त्याला मग बोलतात ना बाकीचे सगळे फंक्शन वगैरे त्याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे. सो तो पण टाकीन. सो चला बाय, भेटूयात.